जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्धा हादरलं. वर्षभरात 3922 गर्भपात. 4 रुग्णालयामध्येच 1194 प्रकरणे. प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह. माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील 48 शासकीय नोंदणीकृत गर्भपात केंद्रांमध्ये एप्रिल 25 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये एकूण 3922 गर्भपात झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील महिला आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन, वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या देखरेखीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. उपलब्ध नोंदीनुसार वर्षभरात मोगरे हॉस्पिटल येथे 477, कोर्टेक्स हॉस्पिटल येथे 262, अर्णव हॉस्पिटल येथे 255 आणि राणे हॉस्पिटल आर्वी येथे 200 गर्भपात नोंदवण्यात आल्या. म्हणजेच एकूण 48 केंद्रातून 3922 गर्भपातांपैकी तब्बल 1194 प्रकरणे केवळ या 4 नोंदणीकृत केंद्रांमध्ये झाली आहे. MTP ॲक्ट 1971-2021 मधील दुरुस्ती सहनुसार कायद्यातील अटी पूर्ण झाल्यास नोंदणीकृत केंद्रांमध्ये गर्भपात करण्यास परवानगी आहे. तर PCPNDT ॲक्ट 1994 अंतर्गत गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दरम्यान काही भागामध्ये MTP किटच्या अवैध विक्रीबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. सुमारे 300 ची किट 3000 पर्यंत विना बिल विकली जाते. तसेच परराज्यातून या औषधी आणली जात असल्याचा आरोपही समोर येत आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या बाबींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. 3922 हा केवळ आकडा नाही, तो वर्धा जिल्ह्यातील प्रजनन आरोग्य, महिलांच्या सुरक्षित आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन आणि प्रशासनाच्या देखरेखीची कसोटी ठरते. या संपूर्ण प्रकरणात तथ्य आधारित चौकशी, पारदर्शकता, कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि महिलांच्या सुरक्षित आरोग्याचं संरक्षण हीच काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.